या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी देवदासजी पंडागळे सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. ते आपल्या वेळात वेळ काढून आपलं शेड्यूल व्यस्त असतानाही त्यांनी वेळ दिलेला आहे. या 11 दिसंबर पुणे वाघोली स्थित संत रोहिदास हॉल में MBW न्यूज पत्रकारिता प्रशिक्षण शिविर का कार्यक्रम आयोजित किया गया। MBW न्यूज प्रशिक्षण शिविर पुणे। इस कार्यक्रम का आयोजन MBW न्यूज जनसंपर्क अधिकारी बाला साहेब राखपासरे, किरणताई धावारे, राजेश लोंढे ने किया। साथ ही इस कार्यक्रम सूत्र संचालक राजेश लोंढे रहे। MBW न्यूज पत्रकारिता प्रशिक्षण शिविर पुणे। इस कार्यक्रम की अध्यक्षता आयुष्मान संचालक संपादक MBW न्यूज प्रोफेसर देवीदास पंडागले जी कर रहे थे। पत्रकारिता के संदर्भ में उन्होंने मुख्य मार्गदर्शन भी किया। प्रशिक्षण शिविर में MBW न्यूज उप संपादक विशाल धींडे, सहायक संपादक सैयद असलम, दैनिक मुनिवासी नायक के जिला पुणे प्रतिनिधि श्रीकांत हवाल, किरणताई धावारे इन्होंने भी मार्गदर्शन किया। कार्यक्रम में MBW न्यूज प्रतिनिधि नंद कुमार जोगडन, मायमाहेर महिला संगठन संस्था के अध्यक्ष सुपानाराव गायकवाड, दिवाजी केडेकर, वीडियो जर्नलिस्ट शैलेश वाघमारे, साथ पुणे जिला, अहमदनगर, सतारा जिला, महाराष्ट्र प्रतिनिधि व इच्छुक सामाजिक कार्यकर्ता उपस्थित थे। इस मौके पर इच्छुक नवनियुक्त प्रतिनिधियों को नियुक्ति पत्र भी दिए गए। पुणे से बालू राखपासरे, वीडियो जर्नलिस्ट शैलेश वाघमारे के साथ सैयद असलम, MBW न्यूज पुणे। महाराष्ट्र वाईज वेब न्यूजची बातमी जेव्हा बनवता त्याच्या खाली इतर कोणत्याही संघटनेचं पद मला अजिबात चालणार नाही। ठीक आहे। दुसरी गोष्ट, बॅनर तुम्ही बनवताना बॅनर महाराष्ट्र वाईज वेब न्यूजच्या स्टाईल मध्येच बनवलं पाहिजे। तुमच्या वरिष्ठांचा, संचालकाचा फोटो तिथे पाहिजे म्हणजे पाहिजे। ठीक आहे। तुम्हाला जबाबदार कोण आहे? कोणी तुमची नियुक्ती केली, कोणाच्या आदेशाने केली, हे जगाला नको कळायला आणि इतरांना नको समजायला आम्ही सिस्टमने चालतोय म्हणून। ठीक आहे। अजून महत्वाच्या काही गोष्टी, तुम्हाला नियुक्तीपत्र मिळतं ते 3च महिन्याचं मिळतं। किती महिन्याचं? 3च। तुम्हाला वाटेल बघा 3च महिन्याचं दिलं मला, त्याच्या मागचं कारण काय आहे की आपण सर्वांना संधी देतोय ना। त्याच्यात चांगलेही येतात, वाईटही येतात। अर्थात मला अजूनपर्यंत चांगलाच अनुभव आलेला आहे, तेही सांगतो तुम्हाला। पण 3च महिन्याचं का देतो? आपण सुरुवातीला वर्षाचं जर नियुक्तीपत्र देत गेलो आणि त्या व्यक्तीने काहीच नाही केलं, उगाच नियुक्तीपत्र मिळवत राहिला, तर आपला जो उद्देश आहे तुमच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सॉल्व्ह व्हावेत, सामाजिक प्रश्न सुटावेत, तो उद्देशच आपला सफल होत नाही ना। मग अशा व्यक्तीला का नियुक्तीपत्र डायरेक्टच वर्षाचं द्यायचं, ज्याची अगोदर मी चाचपणीच केली नाही? ठीक आहे। मग असं नियुक्तीपत्र द्यायचंच नाही जो काहीच करणार नाही। मग 3 महिन्याचं का दिलं जातं? 3 महिने या, तुम्हाला संधी देतो, ट्रेनिंग पिरियड, जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग। आणि ही प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतल्यानंतर ज्याला वाटेल की याच्यामध्ये मला पुढे जायचंय, अजून शिकायचंय, लोकांसाठी झटायचंय, त्यांना मग पुढे आपण वर्षाचं नियुक्तीपत्र पण देतो आणि मास्टर कार्ड पण बनवून देतो। लक्षात, आपण कोणाला म्हणत नाही की अगोदरच बनवा मास्टर कार्ड, कारण मास्टर कार्डला पण शुल्क लागतात। इथे येणारा प्रत्येक जण सामान्य याच्यातून आलेला आहे आणि त्याला मी अगोदरच म्हटलं एवढे पैसे दे आणि मास्टर कार्ड बनव, तर तो बिचारा भावनेच्या भरात सुरुवातीला पैसेही भरेल, मास्टर कार्ड पण बनेल। पण माझा उद्देश सफल नाही होत, मला पैसे मिळणार, पण माझा उद्देश त्याच्यावर जाऊन पुढचा काय आहे की त्यांनी कार्यरत राहिलं पाहिजे, जनतेच्या प्रश्नांवर काम केलं पाहिजे। ते सक्सेस नाही होणार आणि त्याचे बिचाऱ्याचे पैसे पण जाणार। तो यहाँ पे सम्माननीय पद पे ले रहे, उन्होंने भी इस बात को दिमाग में लेना है कि मैं करूंगा वही सही, बाकी करेंगे वो गलत।
तो हमको जमीन पे पैर रख के चलना है। ये बात सबने ध्यान में रखनी है, मुझे भी, मैंने भी ध्यान में रखनी है। मेरे दिमाग में अगर हवा जाएगी तो ये मूवमेंट सही मायने में चला नहीं पाऊंगा। और मैं भी कुछ गलत मेरे से होता है तो मेरे सहकारी का ये फर्ज है आप लोगों में से किसी का भी कि सर जरा प्लीज ये ऐसा जरा मुझे गलत लग रहा है आपका, बोलो मुझे, अकेले में बोलो तो मैं सुधार लूंगा। हाँ, मेरा नेचर ही मैंने ऐसा बनाया है कि मैं सुधार लेता हूँ मेरी गलती। मेरे दिमाग में हवा चढ़ने नहीं देता हूँ, आगे भी नहीं चढ़ने दूंगा, ठीक है। और सभी लोगों ने जमीन पे रहना है, हवा में नहीं तो नियुक्ती पत्र मिला तो काय मी पत्रकार, हाँ काय पोलीस स्टेशन मध्ये अरे पत्रकार म्हणजे काय, तुला काय लायसन मिळालं का? उलट म्हणजे नम्रतेने बोल प्रत्येकाशी, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट। अरे पत्रकार म्हणजे सदैव काम करताना तोंडामध्ये साखर आणि डोक्यावर बर्फच पाहिजे। अन्याय अत्याचाराला वाचा फोडायची तिथे त्या पद्धतीने आक्रमकपणे बोललंच पाहिजे, ठीक आहे। पण तुम्ही कोणालाही आरेरावीची भाषा करणार तर ते चालणार नाही। साधं गणित आहे ना, तुम्हाला आदरयुक्त कोणी बोललं तर तुम्हाला बरं वाटतं ना, कारण मग तेच गणित आहे ना, त्याला बोलशील तर त्यालाही बरं वाटतंय। आपल्याला अरेतुरी केलं, हे माझी धडपड कशासाठी आहे? तुम्हाला लोक अरेतुरी करतात, तुमचा रिस्पेक्ट करत नाही, म्हणून तर मी तुम्हाला पत्रकार करतोय। आणि तुम्हाला पत्रकार केल्यावर तुम्ही इतरांचा रिस्पेक्ट करणार नाही म्हणजे काय मला एक कुठाने करायचं काय पडलंय? तर सर्वांशी आदरयुक्त भाषेतच बोलायचं, ठीक आहे। स्वतःचे इतर पक्षाचे पदं लावायचे नाही, इतर संघटनेचे पदं लावायचे नाही। महाराष्ट्र व्हायचं महत्वाचं चांगलं पद जे सर्वांपेक्षा वरचं आहे, खालचं पद नाही। पत्रकार सर्वांपेक्षा मोठं आहे सांगितलं तुम्हाला, तर सर्वांपेक्षा मोठं जर पद मिळाले तर महाराष्ट्र वाईज वेब न्यूज मध्ये काम करत असताना महाराष्ट्र वाईज वेब न्यूजचंच पद लावायचं, दुसरं पद चालणार नाही अजिबात। नंतर महत्वाच्या पॉईंटवरच बोलतो तुम्हाला, आपण कोणाच्याही दबावाला आणि आमिषाला बळी पडत नाही, ठीक आहे। आपलं काम कष्टकऱ्यांसाठी आहे, श्रमिकांसाठी आहे, शोषितांसाठी आहे, ठीक आहे। आणि आपण श्रमिकां शोषितांसाठी जेव्हा काम करतो तेव्हा कोणाच्याही दबावाला बळी पडायचं नाही। जनतेच्या प्रश्नांवर काम करतो, त्याच्यामुळे जनतेच्या आणि हितचिंतकाच्या देणग्या स्वीकारल्या जातील। मी म्हणतो स्वीकारल्या जातील, पण देत नाहीत कोणीच। का देत नाही त्याचं कारण सांगतो, तुम्ही कधीच सांगत नाही। म्हणजे एक उदाहरण सांगते आजपर्यंत झालेल्या कार्यक्रमात लोकांसाठी, कधीच सांगत नाही की महाराष्ट्र वाईज एवढं चांगलं आमचं आहे आणि हे असं जनतेच्या हितासाठी आम्ही चालवतोय। आपण फोकस करतो, त्याच्यावर पूर्णपणे आपलं नियंत्रण असतं, तर त्या पद्धतीने आपली पत्रकारिता चालते। मग आज इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या युगामध्ये जे 100 करोड रुपये गुंतवून इलेक्ट्रॉनिक मीडिया सुरू करतात, मोठमोठ्या प्रिंट मीडिया आहेत त्या सुरू होतात, आणि अशा जरा इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाच्या या युगामध्ये आपण सोशल मीडियाचा आधार घेऊन पत्रकारिता करत आहोत। मग हा सामाजिक कार्यकर्त्याला पॉवर दिली पाहिजे, ताकद दिली पाहिजे, आत्मविश्वास दिला पाहिजे, तर जनतेची कामं होतील की नाही? कारण सगळे विकले जातात, पत्रकारही विकले जातात, तर मग कोण विकले जात नाही? सामाजिक कार्यकर्ता विकला जात नाही, लक्षात घ्या। पत्रकार विकले जातात, पोलीस विकले जातात, राज्यकर्ते विकले जातात, त्यांचे हितसंबंध जोपासतात, परंतु कोण विकला जात नाही? सामाजिक कार्यकर्ता विकला जात नाही। म्हणून अशा सामाजिक कार्यकर्त्याला आपण प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना पत्रकाराची ताकद दिली पाहिजे। या उद्देशाने महाराष्ट्र वाईज वेब न्यूजची मी स्थापना केलेली आहे, हे सर्वात प्रथम लक्षात घ्या। मग जेव्हा तुम्ही पत्रकार होता ना, जेव्हा तुम्ही पत्रकार म्हणून जेव्हा जाता ना एखादं मॅटर घेऊन, तुम्ही साधारण सामान्य कार्यकर्ता म्हणून जेव्हा जाता तेव्हा तो पोलीस तुमची उलट तपासणी घेतो, आणि जेव्हा तुम्ही पत्रकार आहेत म्हणून जेव्हा घेऊन जाता त्याला आणि पोलिसांनी जर व्यवस्थित वागणूक नाही दिली तर तुम्ही त्याची उलट तपासणी घेता। हा फरक आहे याच्यामधला। कारण तुम्ही पत्रकार आहेत म्हणजे पॉवरफुल व्यक्ती आहेत, तुम्ही राज्यकर्त्यांवरून मोठे आहात, मंत्र्यांवरून मोठे आहेत, पंतप्रधानांवरून मोठे आहेत, लक्षात घ्या। पत्रकार म्हणजे तुम्ही कोणालाही जाब विचारू शकता, बरोबर? तुम्ही सर्वांवरून मोठी व्यक्ती आहेत। सर्वात प्रथम हा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करा।
स्वसूचना द्या, स्वतःला स्वसूचना द्या. मी आजपर्यंत सामान्य होतो, परंतु महाराष्ट्र वाईज वेब न्यूजचं नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर त्या क्षणापासून तुम्ही असामान्य या गटात जाता लगेच, बरं का. कारण तुम्ही साधे सुधे राहत नाही. आणि मग एखादं मॅटर घेऊन जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जाता तर समोरच्या ऑफिसरला म्हणता मी महाराष्ट्र वाईज वेब न्यूज मधून आलेलो आहे, असं असं झालेलं आहे, काय ते बसा साहेब पाणी दे. कारण मी पण इथे नवीनच जेव्हा आलो ना, आता तर तुम्ही खूप लोक जोडला तो. माझ्या डोक्यात जेव्हा ही कल्पना आली ना, तर तेव्हा मी एकटाच होतो ना. आणि मला माझे मित्र पण वेड्यात काढत होते, वर्गमित्र. त्यांना मी सांगायचो अरे माझ्या डोक्यात असं आहे, असं काहीतरी केलं पाहिजे. सामान्य कार्यकर्ते बिचारे त्यांना कोण विचारतच नाही. आणि ते ज्या पक्षामध्ये काम करतात ना, ते नेते मंडळी यांना ते कसपटाप्रमाणे समजतात. त्यांना गरज आहे तेव्हा वापरतात आणि गरज नसले तर सोडून. म्हणजे मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी, जवळून मी पाहिलेल्या. मित्रांजवळ डिस्कस करायचो, असं डोक्यामध्ये माझ्या चाललंय काय कुठे आहे सोशल मीडिया, काय कोण काय येणार, कोण काय हे करणार. पण मला माझ्यावर प्रचंड आत्मविश्वास होता. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुमच्यात तुम्ही आत्मविश्वास निर्माण केलात तर जग बदलेल पूर्ण. ठीक आहे. तर महाराष्ट्र वाईज वेब न्यूजची स्थापना ह्याचसाठी केलेली आहे. कष्टकरी समाजावर अन्याय अत्याचार होतात, गरिबांवर अन्याय अत्याचार होतात, सामान्य कार्यकर्ता धडपडत असतो त्यांच्यासाठी, परंतु त्याच्या माध्यमातून लोकांची कामं होत नाही. कारण त्याच्याकडे पॉवर नाही, तो ताकदवर नाही, त्याचं कोणी ऐकून घेत नाही. मग आपण त्याची पोझिशन अशी बनवायची की तो समोर गेला तर प्रत्येकाने त्याचं ऐकून घेतलं पाहिजे, त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. म्हणून मी सामाजिक कार्यकर्त्यांना, तळागाळाच्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्याचं कार्य करत सुटलो 3 वर्षापासून. आणि आज मला सांगायला फार आनंद होतोय, महाराष्ट्राचा असा एकही जिल्हा नाही जिथं महाराष्ट्र वाईज वेब न्यूजचा पत्रकार नाही. आणि अनेक लोक असे आहेत की ज्यांना मी अजून पाहिलंच नाही, परंतु महाराष्ट्र वाईज वेब न्यूजला जोडलेले आहेत, त्यांचं काम आपापल्या खेड्यापाड्यात करतायत. मग मी हा भरोसा ठेवला प्रत्येकावर, कारण माझा माणसाच्या चांगुलपणावर भरोसा आहे, त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे. सुरुवातीला तर मी एकटाच होतो. मग मी एकटा होतो तेव्हा मी काहीतरी पत्रव्यवहार करायचो, फोनाफोनी करायचो, मॅटर सॉल्व्ह. आता तर मला तो वेळच मिळत नाही, बाकीचेच लोक करतात. मला नाही वेळ मिळत लोकांना जाब विचारणं वगैरे. मी शेवटच्या क्षणी अगदीच कोणाकडून होत नाही तर तेव्हा मग मी फोन करतो आता. आणि आता मी चटरफटर पोलिसांशी, इन्स्पेक्टर लोकांशी वगैरे काय बोलत नाही, सिनियर विनियरशी काय बोलत नाही. तुम्ही डायरेक्ट कमिशनरशी बोलतो. अशी लेवल आता झालेली. पण ती कशामुळे झाली? तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यामुळे झाली. तुम्ही तुमच्या क्षेत्रात कार्य करताय म्हणून माझी पोझिशन वाढत गेली, तुमची पोझिशन वाढत गेली, असा हा प्रकार. ठीक आहे. तर मग 3 वर्षापूर्वी मी जर एकटा होतो आणि मग मी कशामुळे सोशल मीडियाची स्थापना केली? सोशल मीडियातूनच का पत्रकारिता सुरू केली हे नाही बोललो तुम्हाला. पत्रकार तर तुम्हाला बनवतोय, परंतु कोणाचा पत्रकार, कोणत्या माध्यम आहे आपलं? सोशल मीडिया. मग सोशल मीडियावर तुमचं फेसबुक येतं, ट्विटर येतं, ठीक आहे, अजून वेगवेगळे प्रकार आहेत, पण हे लोकप्रिय प्रकार. आणि तुमच्या हातामध्ये व्हॉट्सअप आहे. ठीक आहे. म्हणजे नेट आहे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं हे युग आहे. आणि ह्या युगामध्ये आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या सोबत चाललं पाहिजे, नाहीतर फार मागे पडू. तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण पत्रकारिता निर्माण केली. पत्रकारिताचा हा एक वेगळा नमुना तयार केला. मग ते कसं काय चालतं? तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईलमध्ये नेट, म्हणजे दुनिया हमारे मुठ्ठी में. दुनिया आहे की नाही? गुगलमध्ये काही सर्च करा, अमेरिकेतलं करा, हॉलंडमधलं करा, कुठलचं करा, काही करा, सगळं मिळते ना एवढ्याशा छोट्याशा मोबाईलमध्ये. ठीक आहे. मग हे जेव्हा मी पाहिलं, मी मुंबईमध्ये आरे कॉलनीमध्ये राहतो, गोरेगावला. प्रवास करत असताना, ट्रेनमधून कुठे लेक्चरला जाताना, लेक्चरवरून येताना, बसने प्रवास करताना कोणी कोणाकडे बघत नाही. जे ते कानामध्ये तो वायर आणि सगळ्यांचं आपलं काय. मला अगोदर चिड वाटायची, काय प्रकार आहे ते. पण काही प्रमाणात ठीक आहे, त्याचं पण ऍडिक्ट होऊ नये त्याचं पण. ठीक आहे. सगळेजण मोबाईलमध्ये काय गुंतलेले आहेत. आणि त्यावेळेस मी साधा मोबाईल वापरायचो, हा असा, हे बघा, हाच मोबाईल, साधा मोबाईल. आणि नंतर हा, म्हणजे हे सगळ्या भानगडी करायला लागलो ना, मग हा घ्यावा लागला, नाही लागला. तर मोबाईलवर बोलणं वगैरे काम व्हायचे याच्यातून. पण हे लोक काहीतरी वेगळंच करतायत.
अरे काय हे सगळं सगळे त्याच्यामध्ये टाईप काय करतायत, कानात लावलेत, बाजू त्याला कोण बसले काय विचारत नाही, काय माणुसकीचा प्रकार आहे की नाही. तर पूर्वी काय होतं, ट्रेनमध्ये वगैरे आम्ही प्रवास करायचो, असं एकमेकांकडे बघितलं, हसलं थोडं, कुठे राहता, काय करता, कुठे कामाला आहेत, अशा सगळ्या चर्चा व्हायच्या. आता नाही, आता कोणी कोणाशी बोलत नाही, काय नाही काय नाही. परंतु एक गोष्ट आहे, सगळ्यांचं लक्ष मोबाईलमध्ये. मग मी विचार केला हे काय नेमकं करतात, आणि सत्य परिस्थिती सांगतोय कशी याची निर्मिती झाली तुम्हाला कळण्यासाठी. मी घरी गेलो, माझ्या सुनेकडे पण असंच आणि माझ्या पोराकडे पण असंच. ठीक आहे, मी 3 वर्षापूर्वी लग्न नव्हतं झालं मुलाचं, त्याचं आत्ता झालंय. परंतु माझ्या पोराचं अगोदरपासून 5 वर्षापासून प्रेम प्रकरण आहे, म्हणून ती सून तिला 5 वर्षापासूनच मानला आणि ती आमच्याच घरी राहायची पूर्ण. म्हणून माझ्या सुनेला मी विचारलं की बाई हे काय आहे, असा प्रकार आहे, सगळंच हे करतात. तर तिने मला समजून सांगितलं, मुलाने नाही मुलीने समजून सांगितलं माझ्या, की बाबा हे असं आहे की असं असं आपल्याला कोणाचाही मेसेज येऊ शकतो आणि असं बटन दाबलं की ते फॉरवर्ड होतं आणि त्याला लगेच एका क्षणातच मिळतं. अरे तुला एवढंच जबरदस्त, मला तोपर्यंत खरोखर नव्हतं माहिती, कारण मला कधी गरजच नाही ना, काय याचं गंधच नाही या टेक्नॉलॉजीचं काही आपल्याला. एवढं स्पीड नाही आहे. अरे सुरुवातीला चिड निर्माण व्हायची, लोक काय कानात घालून हे करतात, मग हे मला आज कळू लागलंय. आणि जे काही मी ठरवलं होतं ते किती योग्य होतं आणि योग्य दिशेनेच मी चाललेलो आहे. हे कशामुळे, आपल्या कार्यावर आपल्याला प्रचंड आत्मविश्वास पाहिजे, प्रचंड कॉन्फिडन्स पाहिजे. तुम्हाला भविष्य काय हे माहिती नाही, ठीक आहे, म्हणजे त्याचं काय तुम्हाला कळत नाही, परंतु आपलं कार्य एवढं कॉन्फिडंटली आपण केलं पाहिजे तर आपलं भविष्य आपण निर्माण करू. तर याची निर्मिती का केली मी, काय एवढी उठाठेव केली. मला चांगली नोकरी आहे, लेक्चर विक्चर द्यायचं, आरामशीर घरी यायचं, कुटुंबासमवेत राहायचं, सुट्टीचा आजचा दिवस आहे, आरामशीर राहता येतं एकदम मस्तपैकी, काय टेन्शन. परंतु काय एवढी उठाठेव, सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत असताना गेल्या 20 वर्षापासून 20 ते 25 वर्षापासून, म्हणजे जसं कळू लागले तसं सामाजिक कार्य आपण करतच आहोत. तर त्याला 20-25 वर्ष नाही, जेव्हापासून कळतंय तेव्हापासून, म्हणजे 20-25 वर्षात पण नाही बांधता येत त्याला. कारण आता माझं वय 45 आहे आणि पहिलं 9वीला असताना दगडफेक केली होती, कारण डोक्यात विचार नव्हते ना तेव्हा व्यवस्थित. मराठवाड्याचे आंदोलन चालू होतं, आमच्या बापाची बाप कमाई नामांतर का होत नाही, अशी आम्ही गाणी म्हणायचो त्यावेळेस. आणि मग दगडी बिगडी मारायचो वगैरे, हे ते करायचो, पोलिसांचा मार पण खायचो. म्हणजे त्याला काही 20-25 वर्ष नाही म्हणता येत, त्यावेळेपासून लहानपणापासून करत आहोत त्या सगळ्या भानगडी. पण फार मेहनत संघर्ष करून करतो हे सगळ्या भानगडी, ठीक आहे. हे तुमचं आहे, प्रत्येकाने हे माझं आहे असं मानून करायचं. जरी मी सुरुवात केली, मी निमित्त झालो, आता हे सगळ्यांसाठी, ठीक आहे. त्याच्यामुळे याचा आर्थिक प्रश्न सुटला पाहिजे, ते तुम्हाला मदतीच्या रूपाने मी सांगतोय. त्याच्या व्यतिरिक्त आपली वेबसाईट आहे, वेबसाईटवर तुम्ही जाहिराती आणू शकता लोकांकडून गोळा करून, लाखो लोकांपर्यंत पोहोचवतो ना आपण. हो, मग वेबसाईट असं आहे, वेबसाईटच्या 2 साईडला अशा स्क्रीन केलेल्या आहेत आपण. टीव्ही म्हणजे तुम्ही टीव्ही पण बघू शकता त्यात, आणि रायटिंग मधल्या पण न्यूज आहे. मराठवाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असं केलेलं आहे आपण, ठीक आहे. आता ही आपले महाराष्ट्र वाईज वेब न्यूज फेमस झाली, तसं लोक व्हिजिट करतात आपल्या वेबसाईट. आपले सगळे पत्रकार खाली www.mwnews.com लिहितात, म्हणजे लोक व्हिजिट करतात, लोक बघतात, मग त्याच्यावर तुम्ही ऍडव्हर्टाईज आणू शकता ना भरपूर. आता पेपर, आपण साधा पेपर आपण वाचतो, कोण वाचत नाही, दुसऱ्या दिवशी कोणी विचारत नाही, तर रद्दीत जातो पेपर. त्याच्यात 5-5, 10-10 हजाराच्या जाहिराती देतात. आणि ही वेबसाईट तुम्ही म्हणाला सर हा माझा जवळचा आहे, मी 10,000ची जाहिरात आणली, त्याला आठवडाभर ठेवा, तर आठवडाभर ठेवा. तुम्ही म्हणाला सर नाही महिनाभर ठेवा, माझं जरा त्याच्यासमोर हे वाढेल, स्टेटस वाढेल आणि मला माझ्या शब्दाला किंमत वाढेल, तर तुमच्यासाठी आपण महिनाभर ठेवू, ठीक आहे. पण ह्या जर ॲडव्हर्टाईज आणल्या तर 2 पैसे महाराष्ट्र वाईज वेब न्यूजला होतील. आणि तुम्हाला काय होईल, तुम्ही 10,000ची जाहिरात आणली तर तुम्हाला डायरेक्ट मी 5,000 घ्या म्हणतोय, काय पाहिजे अजून सांग. मग त्या पद्धतीने केलं पाहिजे, केलं तर होणार, नाही केलं तर काहीच नाही होणार. नुसतं ऐकायचं सोडून द्यायचं, नुसतं मिरवायचं सोडून द्यायचं, बोलबच्चन करायचं सोडून द्यायचं, भाषणबाजी करायची सोडून द्यायची, या गोष्टी. आर्थिक प्रश्न कोण सोडवणार आपला, मीच टॅका घेतलाय आता सगळं, सगळ्यांची जबाबदारी ना. मी कोणत्या अपेक्षाने तुम्हा लोकांना पुढे आणतो, सगळ्यांनी मिळून वाढवायचं.
तर जाहिराती आणा, जाहिराती मिळतील. आपण काही वर्षापूर्वी हा विचारही नसता केला की ती बॉटल म्हणजे पाणी आपण विकत घेऊन पिऊ, केला होता का? पाणी धर्म मानायचे. आता 10 रुपये 15 रुपये 20 रुपये लागतात. जाहिराती तुम्ही मिळवा, पैसा क्रिएट करा. काही लोकांची तर अशी सिच्युएशन होईल, अरे रोज 5 लोकांना भेटेल,